नमस्कार मंडळी, तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण आहे माझ्या घरी बिडवाडीमध्ये, कणकवलीमध्ये जे आहे। सो तिकडे आता गणपतीची आपण तयारी करतोय। सो बघूया कसं होतं आहे आणि लास्टपर्यंत बघत राहा, कारण का उद्या परवा 11 दिवस सगळे ब्लॉग टाकणार आहे। सगळे डे 1 डे 2 डे 3 पासून 11 डेजपर्यंत पूर्ण टाकणार आहे आपण। सो भेटूया आणि बघूया कसं होतं त्याला। चला, आपण स्टार्ट केलेलं आहे असं ठिकाणी डेकोरेशनला। तन्वी फोंडके हेड आहे आपली। सो हे जागा आता आफ्टर बिफोर करूया नंतर आपण हे सगळं बांधून आपण बांधणी बांधणार आहोत। एक पारंपरिक गोष्ट जे तुम्हाला मुंबईला बघायला नाही मिळणार। पॅन्ट शर्ट घालून जाऊया बोलते, मग तुला पॅन्ट शर्ट घालूची लागल ती गो पॅन्ट शर्ट दे तुला। फर्स्ट पार्ट झालेलं आहे। आम्ही हर वर्षी बांधतो असं एक एक करून, आणि म्हणजे वेगळं बघू शकतो तुम्ही। म्हणजे आंब्याचे पानं, नारळ, परत खूप काय लावलेलं। मला नाव पण माहिती नाही, तुला हिला माहिती पण सांगणार नाही आता। बोल बोल बोल। आणि मला नाही माहिती काय काय, पण काय काय लावलं ते तर माहिती आहे तुला? नाही, हे फळ आहे। हा, कसलं आहे? ही नागमोड काहीतरी आहे। हा आंब्याचं डाळ, हरणाची फुलं, हा नारळ लावलाय, आणि त्या बिया आहेत त्याला काहीतरी करवंद नाही, करवंद नाहीत। तुलाच माहिती नाही गावच्या, मला कसं माहिती असेल? हा मध्ये येणार, फक्त बाजूला काहीतरी वेगळं टाकायला लागेल। बाजूला वेगळं टाकलं। मी इको फ्रेंडली गणपतीचं हे करतोय। हात काढ ना तू। साडी वगैरे यूज करतो आम्ही, रियूज करतो सगळं। मस्त वाटतंय पण असं बोलते। हा, मग आपल्या या तुका मध्ये असं वर आहे एवढं पण नाही, हे एवढं असू दे। असं बरोबर आहे, असं बरोबर आहे, पण या इथे थोडा खेचू नको। एक अरे ही जी काटा ना ती दिसते या ना, दिसा भय या ना तुका असं काय नाही। आमचं अर्ध डेकोरेशन झालेलं आहे, बघू शकता। एकदम मस्त वाटतंय, म्हणजे फर्स्ट टाइम डेकोरेशन करतोय। हे बाई काय काम नाही करत आहे, पण आम्ही तिघं करतोय, अशा आम्ही तिघंच करतोय। आणि मी जास्त काम केलं, तुम्हाला दिसत असेल। घाम निघायला असो मला। कसं सांगणार माहितीये, हे वरती ठेवलं आणि मग असं बघू किती आहे आता वरती ठेवून खाली बसतो। सो मस्त झालंय, बघू आता एकदम लास्ट एंड रिझल्ट। 1 सेकंड वाजलेले आहेत आणि एक प्लेट डाऊन आहे, आमचा एक प्लेट डाऊन आहे। काय डेकोरेशन वगैरे एवढं झालं, अजून लाइटिंग मिटिंग बाकी, खूप काय बाकी आहे। फटाफट करूया आता। झोप आले, जास्त झोप आले। सकाळी 5ला उठायला बोलतो ते, बघू। नाटकी करताना कुशम बोंडके। सो झालेलं ऑलमोस्ट आमचं डेकोरेशन। तर लाइटिंग लावायची फक्त, अँड डन। 1:30 वाजले आणि ऋतू चढलाय लाइटिंग लावायला। अजूनपर्यंत होतच नाही आहे डेकोरेशन बेस, आणि ती लाइटिंग लागतच नाही, काय माहिती काय झालं। मध्येच थांबते, मध्येच चालू होते। अशा प्रकारे लाइटिंग चालू झालेली आहे। हे बघा डेकोरेशन, कुशम साईडला बाप्पा आल्यावर एकदम मस्त। डेकोरेशन झालेलं आमचं, मस्त वाटतं एकदम। आफ्टर बिफोर तुम्ही बघितलं असेल पहिलेच। आता उद्या सकाळी गणपतीला जर आपण हे करू। सो आता झोपतो आम्ही, कारण का खूप लेट झालं होतं। सकाळी लवकर पण उठायचं आहे। व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की मला लाईट टाकवतो पहिलं। सो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया।